नमस्कार, मैं ज्योति श्रीवास्तव और आप देख रहे हैं सी न्यूज भारत। खबर छत्रपति संभाजीनगर जिले के कन्नड़ तालुका से है, जहां शिक्षा विभाग के कामकाज पर गंभीर सवाल खड़े हो गए हैं। आरोप है कि एक शिक्षक पिछले लगभग 8 वर्षों से संबंधित विद्यालय में नियमित रूप से उपस्थित नहीं हुआ, फिर भी उसका वेतन लगातार निकाला जाता रहा। ये भी दावा किया जा रहा है कि शिक्षक की ड्यूटी विद्यालय के बजाय तहसील कार्यालय में लगाई गई, जबकि उसका मूल पद विद्यालय में है। इस मामले में समूह शिक्षा अधिकारी पर मनमानी, प्रशासनिक लापरवाही तथा शासन को गुमराह कर वेतन जारी रखने जैसे गंभीर आरोप लगाए जा रहे हैं। स्थानीय नागरिकों और सामाजिक कार्यकर्ताओं ने पूरे प्रकरण की निष्पक्ष जांच कर दोषियों के खिलाफ सख्त कार्यवाही की मांग की है। हालांकि संबंधित अधिकारियों की ओर से इस मामले में वरिष्ठ आधिकारिक प्रतिक्रिया सामने आना अभी बाकी है। मॅडम, आज आपल्या कार्यालयामध्ये चक्क विद्यार्थ्यांनी शाळा भरवलेली आहे। आपण काय सांगाल की कशामुळे शाळा भरवलेली आहे, काय काय दुरवस्था आहे, काय तुझं? माझं नाव स्वरा समाधान थोरात। मी एकटा 6वीला आहे, तरी असं सांगते की 8 वर्षापासून इथे शिक्षक नाही आणि 2 वर्ग एकत्र बसता आणि 2 वर्ग कमी आहे आम्हाला। आणि एक मुख्याध्यापक आहे, ते यांना इतका त्रास सहन करायला लागतो आणि इतके अडचणी येतात। किती विद्यार्थी तुम्ही टोटल? शिक्षक नाही आहे ते किती वर्षापासून नाही तुमच्याकडे? 8 वर्षापासून। काय नाव आहे त्यांचं, काही सांगता येईल का? सौंदानकर सर। सौंदानकर सर बघू शकतात की बा ते सौंदानकर सर आहे म्हणून की ते 8 वर्षापासून एक तर शासनाची दिशाभूल करून फुकट पगार घेत आहे। शाळेत नाहीये म्हणता विद्यार्थी, सध्या स्वतः सगळे विद्यार्थी सांगतात शाळेत दिसले तुम्हाला 8 वर्षापासून? बघू शकतात की शाळेमध्ये विद्यार्थी सांगता की नाहीये। मग त्यांची एक तर कशासाठी आले तिथे, काय नाव सांगाल आपण, कोणत्या शाळेचे? माझं नाव आराध्या रमेश थोरात। आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकते, पण आमच्या शाळेत एक शिक्षक नाहीये आणि मुख्याध्यापकांना पण त्रास होतो, कारण की त्यांना त्यांचं काम पण सांभाळावं लागतं आणि शिकवा पण लागतं। आणि आमचं गाव खूप ग्रामीण भागात आहे आणि तिथं आम्हाला म्हणजे दुसऱ्या शाळेत जाण्यासाठी किती दिवसापासून तुमच्याकडे शिक्षक नाहीये? 8 वर्षापासून। 8 वर्षापासून बघा, चक्क 8 वर्षापासून विद्यार्थी शिक्षक नसल्यामुळे आज शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये शिक्षण घेण्यासाठी आलेले आहेत। किती खेदाची बात आहे का? उत्तर असं मिळतंय की जर 18 पासून या शाळेवरती शिक्षकच उपलब्ध नाहीये। शिक्षक फक्त तक्रार नावाला वगैरे दिली होती की तुम्ही? आम्ही यापूर्वी 2022 पासून अनेक वेळा शासनाला याची निवेदन दिलेत, तक्रार दिली। स्वतः तहसीलदार मॅडमला आम्ही याच्याबद्दल बोललो, की आमच्या गावात येऊन त्यांनी आम्हाला शब्द पण दिला होता की आम्ही तुम्हाला विद्यार्थी शिक्षक देऊ। जवळजवळ आमच्या गावामध्ये 200-250च्या वरती शिक्षक आहेत, त्यापैकी 50% शिक्षक हे आदिवासी विद्यार्थी आहेत, जे बाहेरच्या याच्यामध्ये जाऊ शकत नाही। त्यामुळे आम्हाला आमच्या शाळेवरती आम्ही विद्यार्थी विश्वास करून पाठवले, पण कुठंतरी आम्हाला असं जाणवतं की प्रशासनाकडनं किंवा शाळे समितीकडनं किंवा शाळेच्या विभागाकडनं आमच्यावरती अन्याय होतोय। आम्हाला शिक्षक मिळत नाही, जर विद्यार्थ्यांना शिक्षकच नसेल तर विद्यार्थी घडतील कसे? आमची पुढची जी पिढी आज बर्बाद होते शिक्षकामुळे। आज कशासाठी आलेले तुम्ही? 8 वर्षापासून शिक्षक किती काय शाळेत नाहीये असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे, आपण काय सांगा? सर वो तहसील ऑफिस के डेप्युटेशन आपण गट शिक्षणाधिकारी आहे, आपण काय सांगाल यावर की बा आपलं रक्ष काय? मग जर ते 8 वर्षापासून शाळेमध्ये नाहीये तर मग शासनाची पगार कशी निघते, त्यांची कोणत्या नियमाने निघते? म्हणजे जो शिक्षक त्या शाळेवर पाहिजे होता तो तिथे नाहीये आणि मग पगार कुठून निघते त्याची? वो तहसील ऑफिस में काम कर रहे हैं सर। नाही, मग त्याची ड्युटी कुठे? ड्युटी तहसीलला आहे का शाळेमध्ये? शाळेमध्ये आहे। मग हे बघा, बघू शकतात मॅडम म्हणतात की ड्युटी शाळेमध्ये आहे, पण डेप्युटेशन म्हणून नाही, हे चुकीचं मॅडम। जर तुम्ही जर इथे असून घरी बसून पगार घेशाल का? हे गलत। कधीतरी जर त्यांची ड्युटी तिथे आहे तर त्यांना तिथेच पाहिजेत, असं कसं चालेल? हे चुकीचं आहे। त्यांची आतापर्यंत जेवढी पगार निघलेली आहे शासनाच्या नियमाप्रमाणे ती पगार वापस देण्यात यावी शासनाला, कारण शासनाची दिशाभूल करून, शासनाची फसवणूक करून कुठेतरी त्यांनी पगार घेतलेली आहे, कारण ते स्वतः ड्युटीवर नव्हते। काय सांगाल आपण या गोष्टीवर? ते ड्युटीची तहसीलला का शाळेमध्ये ड्यूटी कुठे नेमणूक करेल होती? ड्यूटी स्कूल में करना था, लेकिन सर सुनिए, अपन जब तहसीलदार का हमको ऑर्डर आया, तहसीलदार का हमको लेखी में आया, तो 8 वर्षापासून भेजना पड़ेगा ना सर। 8 वर्षापासून तहसीलला आहे, 8 वर्षापासून
तहसीलच्या कामासाठी त्यांनी तिकडे डेप्युटेशनवर त्यांना बोलून घेतले. मग मग आता तहसीलदार ह्या आम्हाला- विद्यार्थ्यांची एवढी फसवणूक होते, हे विद्यार्थी एवढे हे करताय, आपण काय सांगाल? या विद्यार्थ्यांना काही न्याय देणार आहे की नाही आपण? त्यांची ड्युटी कुठे पाहिजे होती? शाळेमध्ये. नियुक्ती कुठे करेल? शाळेमध्ये. आपण बघू शकतात, ड्युटी केली शाळेमध्ये, नियुक्ती करेल ते तहसीलमध्ये. म्हणजे शासनाची दिशाभूल करून, कुठेतरी शासनाची फसवणूक करून, शासनाचे फुकट आणि शासनाचे बेशिस्त कर्मचारी यांच्यावर आपण शिस्तभंगाचा गुन्हा दाखल करणार का? कारण ते नियमाप्रमाणे त्या शाळेमध्ये नव्हते. आपण काय सांगाल? या शाळेत त्यांची ड्यूटी शाळेत नेमणूक करायला तुम्ही? सर मगर हमको वरिष्ठ का भी सुनना है ना. वरिष्ठ क्या बोल रहे हैं उनको मग आता त्या तहसीलदार- विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं याला जिम्मेदार कोण? ह्या विद्यार्थ्यांची 8 वर्षापासून पिळवणूक होते, त्यांचा विषय काय? त्याचे आपण काय किती काय नेमणूक केली होती? दुसरा शिक्षक दिला होता का? नाही. का दिला होता? बघू शकतात, त्यांना शिक्षक दिला नाही, काही नाही. की किती शासनाचे आता आपण बघू शकतात की पुढील कारवाई मॅडम काय करणार? शिक्षण मंत्री साहेब, अशा बेशिस्त कर्मचाऱ्यांची बडतर्फ झाली पाहिजेत, नंतर शिस्तभंगाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. मी शिवाजी नवले, सी न्यूज भारत, महाराष्ट्र. खास रिपोर्ट में फिलहाल के लिए इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।